अपेक्षा घेऊन आपल्याला जायला पाहिजे. Amen. आमेन. Not just going like that. नुसतं जाणं एवढंच नव्हे. Every time when you go to Jesus, expect a miracle. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही येशूकडे जाता एक चमत्काराची अपेक्षा तुम्ही ठेवा. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Okay. So whenever you go to God, go with an expectation. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरा जवळ जाता एक अपेक्षाने तुम्ही जावा. Your visit should not be just an ordinary visit. आणि तुमची भेटणं एक साधारण भेटणं नसायला पाहिजे, त्यात तर वेगळं असं असणं गरजेचं आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Every time you develop a kind of greediness towards God. आणि नेहमी जेव्हा तुम्ही परमेश्वराला जेव्हा जाता भेटायला त्यावेळेस तुमच्यामध्ये एक हवरपणा तुम्ही तयार करायचा आहे की मला काहीतरी त्याच्याकडे मिळवायचं आहे. Yes, I will go to God. I am praying. After the prayer, I will get something. आणि तुम्ही अशा वृत्तीने जायचं आहे की मी त्याच्याजवळ जात आहे, मी प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना केल्यानंतर मला काहीतरी प्राप्त होणार आहे. I am going to church. I am going to get something from God. आणि मी मंडळीत जात आहे आणि आज मला परमेश्वराकडनं काहीतरी मिळणार आहे. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. Okay, today I want to share with you about the willing heart. आणि आज जे मला तुम्हाला सांगायचं आहे आपलं जे अंतःकरण आहे ते आतुर्य किंवा त्याची इच्छुकता त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. इच्छुक हृदय. Okay, the willing heart. जे इच्छुक हृदय आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. Come, let us open our Bibles. आणि आपण आपले पवित्र शास्त्र उघडूया. 2 Corinthians chapter 8 verse number 12. दुसरे कोरिंथीय पत्र याचा 8वा अध्याय आणि 12वा वचन. 2 Corinthians chapter 8 verse number 12. दुसरे कोरिंथीय पत्र याचा 8वा अध्याय आणि 12वा वचन. For if there be first a willing mind, it is accepted according to that a man has, and not according to that he has not. दुसरे कोरिंथीय पत्र याचा 8वा अध्याय आणि 12वा वचन. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्या जवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. Here what it says, if there be first a willing mind. आणि या ठिकाणी काय आहे जर एक उत्सुक हृदय किंवा मन असेल तर. So here the context is something different. आणि या ठिकाणी जे वाक्य ते वेगळं काहीतरी आहे. Here the संदर्भ वेगळा आहे. The context here is about giving. आणि या ठिकाणी देण्याबद्दल सांगितलेलं आहे. But I am not talking about giving today. पण आज मी देण्याबद्दल मी तुम्हाला सांगत नाहीये. Of course it may be one of the point. आणि हे एक मुद्दा असू शकतो. But it is not the topic of today's message. पण हा माझा संदेशाचा शीर्षक नाहीये. See, if we want to do something, we should have a willing heart. जर आपल्याला जर काय करायचं असेल तर आपल्याकडे उत्सुक हृदय किंवा अंतःकरण असणं गरजेचं आहे. You can't do it for the sake of doing. फक्त करण्यापुरता तुम्ही करत आहे असं चालणार नाही. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You know, Lord Jesus' words are working till today. आणि येशू ख्रिस्ताचे जे शब्द आहेत आज देखील ते कार्यरत आहेत. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. God spoke crores of years ago, still his words are working. आणि करोडो वर्षापूर्वी परमेश्वराने शब्द बोललेला आहे आणि ते शब्द अजून देखील तो कार्यरत आहे. Are you understanding what I say? समजत आहे का? Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Listen. ऐका. Crores of years ago, करोडो वर्षापूर्वी God spoke his word and the light came into existence. परमेश्वराने जो शब्द बोलला आणि जो प्रकाश आहे तो या जगामध्ये आलेला आहे. And that light is still working. आणि तो प्रकाश आज देखील कार्य करत आहे. Why it is working? आणि तो का कार्य करत आहे? Because God's word is working in that light. कारण त्या प्रकाशाद्वारे परमेश्वराचा जो शब्द आहे तो कार्यरत आहे. Amen. Amen. And God said, let the earth produce plants and trees. आणि परमेश्वराने म्हटलेलं आहे ही भूमी आहे हे फळ देऊ दे, झाड फळ होऊ दे म्हणून सांगितलेलं आहे. And what happened? आणि काय घडलेलं आहे? Even today, आज देखील the earth is producing trees and plants by itself. आणि जी भूमी आहे ते स्वतःद्वारे जे झाडे आहेत आणि फळे आपल्याला देत आहेत. Amen. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Okay. Listen. ऐका. You see the mountains and the forests. तुम्ही डोंगर किंवा जंगल पाहता. Who is sowing their seeds and growing the plants? त्या ठिकाणी कोण जाऊन बी पेरत आणि झाड उगवत आहे? कोणीच नाही. कौन? वहां जाकर कौन बीज बो रहा है? त्या ठिकाणी जाऊन कोण बी पेरत आहे का? नहीं.
नाही, but still trees are growing. तरी सुद्धा झाडे तिथं उगवत आहेत. How it is possible? आणि हे कसं काय शक्य आहे? God spoke that His word crores of years ago, आणि करोडो वर्षापूर्वी परमेश्वराने ते शब्द बोललेला आहे and that word is working even today. आणि तो शब्द आज देखील कार्य करत आहे. Once He spoke, एकदाच तो बोललेला आहे but it works every time. आणि तो दरवेळेस कार्य करत आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. That is the power of God's word. आणि हे देवाच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. God spoke and everything started coming into existence. आणि परमेश्वर बोलला आणि सर्व ते शब्द स्वरूपाच्या रूपामध्ये तो यायला लागलेला आहे. But God created man. पण परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केलेली आहे. God didn't speak man that he didn't say that let there be man, but He created man out of mud. पण मनुष्याला जे तो निर्माण करत होता तो शब्द बोलला नाही की मनुष्य तयार होत, त्यांना स्वतः मातीच्या द्वारे त्याने निर्माण केलेला आहे. And when he was created, आणि ज्यावेळेस त्या मनुष्याची निर्मिती झालेली होती, what happened? काय घडलेलं आहे? God gave him words. आणि परमेश्वराने त्याला वचन दिलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? I'm telling you something powerful now. तुम्हाला खूप सामर्थ्यशाली गोष्ट सांगत आहे. I'm telling something powerful. आणि खूप सामर्थ्यशाली गोष्ट सांगत You आहे. know, God created Adam, आणि परमेश्वराने आदामाची निर्मिती केलेली and आहे. when God created Adam, आणि ज्या परमेश्वराने आदामाची निर्मिती केली God gave His words to Adam. आणि परमेश्वराने त्याचे शब्द किंवा त्याचे वचन आदामाला दिलेलं आहे. He gave His words, त्याने त्याचे वचन दिलेलं आहे and He said, आणि तो म्हणाला be fruitful, तू फळदायक हो multiply, आणि बहुगुणित हो subdue the earth, आणि या जगावरती राज्य कर replenish the earth. आणि या जगाची तू निर्मिती किंवा बहुगुणित कर. Now, where is the word now? आणि आता शब्द कुठे आहे किंवा वचन कुठे आहे? आदामाजवळ आहे. Good I word. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And now Adam should use that word now. आणि आता आदामाला या शब्दाचा वापर करायचा आहे. God didn't speak again. परमेश्वर पुन्हा कधी बोलला नाही. बोला काय? नाही बोला. God gave His words to Adam, परमेश्वराने त्याचे वचन आदामाला दिलेलं आहे and now he should use that word. आणि आता आदामाला या वचनाचा वापर करायचा आहे. What he has to do now? त्याला आता काय करायचं आहे? With the help of that word. आणि या वचनाद्वारे Okay, now listen to me. आता ऐका. God told him, be fruitful. परमेश्वराने त्याला सांगितलं फळद्रूप हो. Did he become fruitful? तो अचानक रीतीनं फळद्रूप झाला का? No, he didn't become fruitful suddenly. तो अचानक रीतीनं फळद्रूप झालेला नाहीये. But when God said, let the earth produce trees and plants, पण ज्या परमेश्वराने म्हणले हे जे जग जे पृथ्वी आहे त्याला फळ येऊ दे, झाडं येऊ दे, immediately they came up. लगेच त्यातून झाड आणि फळ निघून आलेले आहे. But when God gave His words to Adam, पण ज्या परमेश्वराने त्याचं वचन आदामाला दिलेलं आहे, now it depends on Adam आता हे आदामावरती अवलंबून आहे to fulfill His words. देवाची वचन पूर्णता करण्यामध्ये. If he has to become fruitful, जर त्याला जर फळदायक व्हायचं असेल, what he has to do मग now? आदामाला काय करायचं आहे? He has to obey तर God. देवाच्या वचनाचा आज्ञापालन करायचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. See, I told you, मी तुम्हाला सांगितलेलं आहे God's words are working for the last crores of years. आणि मी तुम्हाला सांगितले की देवाचं वचन करोडो वर्षापासून तो कार्यरत आहे. But पण if words have to work in your life, पण जर त्या वचनाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये जर व्हायचं असेल the same words are in your hands. आणि तेच वचन तुमच्या हातामध्ये आहे. But the Bible tells us, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो even in the book of Proverbs, आणि नीतिसूत्र देखील आम्हाला सांगतो says that keep words in your heart. जे वचन आहे तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवा. You listen to my words. माझ्या वचनाला तुम्ही काळजीपूर्वक ऐका. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? See, whatever is written in the Bible जे काही या पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे will be fulfilled even in your life. हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पूर्णतामध्ये होणार आहे. Amen. हालेलुया. But पण you are the channel of God's word. पण त्या देवाच्या वचनाचं तुम्ही एक स्तोत्र आहे. Hallelujah. माध्यम आहे. Hallelujah. हालेलुया. Through you, God's word will work. तुमच्याद्वारे परमेश्वराचं वचन कार्य करणार आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. So, if you want to see, if you want to become fruitful, मग जर तुम्हाला फळदायी जर बनायचं असेल you should obey God. तर देवाची आज्ञापालन तुम्हाला करायचं आहे. Yes. Hallelujah. हालेलुया. It is not just you will
speak God's word. हे फक्त नाही की तुम्ही परमेश्वराचं वचन बोलत आहे. Hallelujah. हालेलुया. But even you have to obey. यामध्ये तुम्हाला परमेश्वराची आज्ञा पालन करायचं You आहे. read one verse. तुम्ही एक वचन वाचता. Book of Mark chapter 11. मार्क याचा 11वा अध्याय. Yeah, book of Mark chapter 11 verse number 23. मार्क याचा 11:23. What the Bible says there. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे. Here Jesus speaks about the power of spoken word. आणि परमेश्वर आपल्या बोलल्या शब्दाच्या सामर्थ्याबद्दल बोलत आहे. See what the Bible says, what Jesus said. या ठिकाणी येशू काय म्हणत आहे. For verily I say unto you that whosoever shall say unto this mountain, be you removed, that be thou cast into the sea, and shall not doubt in his heart, but shall believe that those things which he says shall come to pass, he shall have whatsoever he says. मार्क 11:23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उठून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. See what he says here. या ठिकाणी काय म्हणत आहे. If you say, मी जर म्हणाल, it shall be done. तर हे घडणार. Why? का? God is not saying now. आता परमेश्वर बोलत नाहीये. God is telling you to say that one. आणि परमेश्वर तुम्हाला त्या शब्दाचा वापर करण्यासाठी सांगत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Are you understanding what I say? मी काय सांगत आहे तुम्हाला समजत आहे का. See, in the beginning God spoke. सुरुवातीला परमेश्वर बोललेला आहे. So now God gave his words in the hands of the church. आणि आता परमेश्वराने त्याचे वचन मंडळीच्या हातामध्ये दिलेली आहे. Amen. Amen. Where are the words now? आणि आता वचन कुठे आहेत. It's in your hands. हे तुमच्या हातामध्ये आहे. It's in the hands of the church. आणि मंडळीच्या हातामध्ये आहे. And you need to speak the word. आणि तुम्हाला ते वचन बोलायचं आहे. And as you speak, आणि जसं तुम्ही बोलता, and you will see the miracle happening. त्या चमत्कार घडताना तुम्ही पाहणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So that is why. म्हणूनच So when we go through tough time, म्हणजे आपण कष्टातून किंवा कठीण परिस्थितीतून जातो, we need to read the Bible aloud. त्यावेळेस देवाचं वचन मोठ्यानं बोलायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का. When you are going through tough time, मी कठीण परिस्थितीतून जात असताना what you have to do? मला काय करायचं आहे. You have to read the Bible loudly and believe everything. पवित्र शास्त्र मोठ्यानं तुम्हाला वाचायचं आहे आणि त्या प्रत्येक शब्दावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. And today is not that is not my message today. आणि आज हा माझा मेसेज नाही आहे. Hallelujah. Hallelujah. That is not my message. हा माझा संदेश नाही आहे. But today my message is about willing heart. पण आज माझा जो विषय आहे तो एक उत्सुक अंतःकरण. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Okay, let us read one more verse. आपण अजून एक वचन वाचणार आहे. So crores of years ago God spoke and his words are still working. आणि करोडो वर्षापूर्वी परमेश्वर बोललेला आणि आज देखील परमेश्वराचं वचन जे आहे ते कार्यरत आहे. And now, आणि आता so Jesus came to this earth. आणि येशू या पृथ्वीवर आलेला आहे. Now he didn't speak. आता तो बोललेला नाहीये. He did. तो केला. Amen. 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 He didn't speak, he did. तो बोलला नाही तर तो त्याने करून दाखवला. Amen. Amen. What did he do? तो काय केलेला आहे. He died on the cross. तो त्या वधस्तंभावर मेलेला आहे. Amen. Amen. See, his death on the cross brought many blessings in your life. आणि त्याच्या वधस्तंभावरचे मरण जो आहे त्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद आलेला आहे. Listen, ऐका. if his words can continuously work for crores of years, then how much what he did will work in your life. जर तो करोडो वर्षापूर्वी बोललेले शब्द आज देखील जर कार्यरत आहे, मग त्यानं केलेलं कृती आज किती महान सामर्थ्याने काम करू शकतो. उसने जो बोला वही करोड़ों साल से वो काम कर सकता उसका शब्द. तो उसने जो किया वो कितना सामर्थ्यशाली से कर सकता. Amen. Hallelujah. 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 See, I want to share with you few things. तुमच्याबरोबर काही गोष्टी मला सांगायचं आहे. What Jesus gave us on the cross.
की परमेश्वरानं की येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर आपल्याला काय दिलेलं आहे. When Jesus died on the cross, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेलेला He आहे. gave us salvation. त्यानं आम्हाला तारण दिलेलं आहे. When Jesus died on the cross, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला. He gave us victory over Satan. सैतानावरती त्याने विजय दिलेला आहे. He gave us victory over death. त्या मरणावरती विजय त्यानं दिलेला He आहे. gave us victory over poverty. त्या दारिद्र्यावरती आम्हाला हिने विजय त्यानं दिलेला आहे. He gave us healing. त्यानं आरोग्य आम्हाला दिलेलं आहे. He gave us deliverance. त्यानं आम्हाला सुटका दिलेला आहे. He gave us victory over sin. आणि त्या पापावरती आम्हाला विजय दिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. See, not only this, there are a lot of things. एवढंच नाही तर अनेक गोष्टी त्यानं आम्हाला दिलेल्या आहे. So when Jesus died on the cross, all these things, he has given us all these things. म्हणजे येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेलेला आहे त्यावेळेस त्यानं अनेक गोष्टी आम्हाला त्याद्वारे दिलेल्या आहे. One more thing he gave us. तो अजून एक गोष्ट दिलेला आहे. That is grace. हे म्हणजे कृपा. He gave us grace. त्यानं आम्हाला कृपा दिलेली आहे. You know, John 1:17 says that grace and truth came from Jesus. आणि योहान 1:17 मध्ये सांगायचं की जे कृपा आणि जे सत्य आहे येशूकडून आलेलं आहे. So when Jesus was on the cross, even he gave us the grace. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होता त्यावेळेस त्यानं आम्हाला कृपा देखील दिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. And now we should enjoy that grace. म्हणून आता आपल्याला त्या कृपेचा आनंद आपल्याला करायचा आहे. You know one thing? मला एक गोष्ट माहिती आहे का? See, if you understand grace, ज्यावेळेस तुम्हाला कृपेचं अर्थ समजून येईल you will enjoy all these blessings. त्यावेळेस हे सर्व आशीर्वादाचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. Yes. Hallelujah. हालेलुया. Everything is free from God. परमेश्वराकडून सर्व काय आहे मोफत आहे. Amen. आमेन. Healing is free. आरोग्य मोफत आहे. Riches is free. आणि जे समृद्धी आहे मोफत आहे. Deliverance is free. सुटका हे मोफत आहे. All are free from God. परमेश्वराकडून सर्व गोष्टी मोफत आहे. Salvation is free. तारण देखील मोफत आहे. आमेन. And even you can overcome sin in your life. That is also free. आणि पापावरती विजय मिळवणं सुद्धा हे देखील मोफत आहे. But how you can enjoy this grace? पण तुम्ही या कृपेचा आनंद तुम्ही कसं करू शकता? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let us read one verse. आपण एक वचन वाचूया. 1 Peter chapter 5 verse number 2. पहिले पेत्रेचं 5वं अध्याय 2रं वचन. 1 Peter 5:2. पहिले पेत्रेचं 5वं अध्याय 2रं वचन. Here Peter says, feed the flock of God which is among you, taking the overnight thereof, not by constraint, but willingly, not for filthy liquor, but for a ready mind. तुमच्या मधील देवाच्या कल्पाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. So what it says, not by constraint. आणि करायचं म्हणून करू नका. करावे लागते म्हणून. काय आहे तिथं वचन? करावे लागते म्हणून. Not by constraint, but by willingly. तर इच्छुक प्रमाणे तुम्ही करा म्हणून सांगितलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. See, God gave His words to Adam. आणि परमेश्वराने त्याचं वचन आदामाला दिलेलं आहे. Now the same words are given to you and me. आणि तोच वचन तुम्हाला आणि आम्हाला देण्यात आलेला आहे. Now we have to do that word. आता ते वचन घेऊन आम्हाला त्या गोष्टी करायचा आहे. If we want to enjoy the grace, जर आम्हाला कृपेचा आनंद जर घ्यायचा असेल, we just have to do that word. तर त्या वचन आपल्याला कार्यरत करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती And असो. how we have to do? आणि हे कसं आपल्याला करायचं He आहे? says, do it willingly. आणि इच्छेप्रमाणे तुम्ही करा म्हणून सांगितलेलं आहे. Not by constraint. आणि करावं म्हणून लागतंय म्हणून तुम्ही करू नका. In Good News Bible, it says like this. आणि गुड न्यूज भाषांतरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. It says that as God wants you to, not unwillingly. आणि जसं परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही हे करावं तसं इच्छा नसताना हे करा असं करायचं नाही असं म्हटलं. समझलं? इच्छा नहीं है फिर भी मैं करता हूं, इस तरह मनोभावना से आप करना नहीं है. Amen. इच्छा रख के आपको करना है. Amen. करायला लागते म्हणून करायचं नाही. वी गो टू चर्च. व्हाई डू वी गो टू चर्च? आपण मंडळीला येतो. काय येतो? जायला लागते म्हणून जाणार. काय फळ मिळणार आहे? डू यू गेट एनी ब्लेसिंग्स? परमेश्वर तुम्हाला काय फळ देणार आहे का? नो, यू विल नॉट गेट एनी ब्लेसिंग्स. तुम्हाला कोणता आशीर्वाद मिळणार नाही.
God is searching for a willing heart. आणि परमेश्वर एक इच्छुक अंतःकरणाची शोध करत आहे. Hallelujah. हालेलुया. ते जबरदस्ती शादी करते मालूम, इच्छा नहीं तो शादी करना ही पड़ेगा बोला तो शादी कर लेती है, तो वो उनका शादी कैसा रहता है ना वैसा होगा वो प्रभु के साथ में हमारा जीवन. हम भी अच्छा ढंग से प्रभु के साथ में चल नहीं सकते हैं. तर योग्य रीतीने आपण परमेश्वराबरोबर चालू शकणार नाही. So we need to pray. Why we have to pray? I want to pray. I am willing to pray. आणि आपण प्रार्थना करायचं का प्रार्थना करायचं तर माझी इच्छा आहे प्रार्थना करण्याची म्हणून मी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So God will look at that heart which is willing. आणि परमेश्वर त्या अंतःकरणाकडे पाहतो जो इच्छुक आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, all of you have willing heart. आणि प्रत्येकामध्ये ते इच्छुक अंतःकरण आहे. But sometimes we may do some things unwillingly. पण कधी कधी काय गोष्टी आपण इच्छा नसताना देखील करतो. Yes. So at that time we have to set right our heart. त्यावेळेस आमचा जो अंतःकरण आहे त्याला इने शुद्ध करेक्ट करायचं. त्याला इने बरोबर करायचं आहे. ते आता असं आहे ना, नाही असं करायचं नाही. नाउ आय विल डू लाईक दिस. गॉड हेल्प मी टू डू युअर वर्क. त्यावेळेस प्रार्थना करायची की परमेश्वर ह्या गोष्टी करण्यासाठी तू मला सहाय्य कर. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. That's what Bible says, tells us. आणि हेच परमेश्वर आपल्याला सांगत आहे. And in one more Bible, अजून एका भाषांतरामध्ये English Standard Version, इंग्लिश स्टँडर्ड व्हर्जन मध्ये it says like this, तो असं सांगत आहे not under compulsion but willingly. तर इने Compulsion, compulsory काय म्हणायचं? कंपल्सरी हा बंधनधारक आहे म्हणून करायचं नाही हा. तर इच्छा न ती करायची. इच्छाने करायचं. But eagerly, even he adds one more word, do it eagerly. आणि अजून एक शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तर इने आतुरतेने किंवा इने उत्साहाने ती करायचं आहे. उत्साहाने करा. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. See, when we go to heaven, ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जातो God will test our intentions. आपली जी वृत्ती आहे परमेश्वर त्याची परीक्षा घेणार आहे. Why I am sharing this message? हा संदेश मी तुम्हाला का सांगत When आहे? you go to heaven, जस्ट मी स्वर्गामध्ये जाणार you should get more rewards. त्यावेळेस तुम्हाला अनेक पारितोषिक प्राप्त व्हावे. Hallelujah. हालेलुया. I will be there, मी त्या ठिकाणी असणार and all of you are receiving rewards. आणि तुम्हाला सर्वांना बक्षीस मिळत आहे. And I want to see that my church people should take more reward. आणि मला पाहायचं आहे की माझी मंडळीतले लोक भरपूर असे बक्षीस घ्यावे. Hallelujah. आमेन. हालेलुया. हाँ, आपको जितना ज्यादा बख्शिश मिलेगा उतना ज्यादा मुझे मिलेगा. तुम्हाला जितकं जास्त बक्षीस मिळणार तेवढं अनेक बक्षीस मला मिळणार. हालेलुया. हालेलुया. ये इतना लोगों को बख्शिश मिलने के से काम किया ना इसलिए. कारण एवढ्या लोकांना बक्षीस मिळण्यासारखं काम मी केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. Praise the Lord. So we have to do what we want to do eagerly and willingly. आणि जे आम्हाला करायचं आहे ते उत्सुकताने आम्हाला करायचं आहे. In Isaiah chapter 1 verse 19, यशाया 1:19 मध्ये the Lord tells us very beautifully there. परमेश्वर खूप सुंदर रीतीने आम्हाला सांगत आहे. Isaiah chapter 1 verse 19. यशाया 1:19 It says, if you be willing and obedient, you shall eat the good of the land. 119. तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. मान्य व्हा. हालेलुया. हालेलुया. मैं जो कहता हूं उसे आप अगर पूरा दिल से करते हैं तो क्या होगा? भूमीचे उत्तम फळ खाल. हाँ, you will enjoy the good of the land. तर भूमीचे उत्तम फळ तुम्ही खाल. Amen. हालेलुया. Hallelujah. Not just I am doing. फक्त मी करायचं म्हणून करत आहे No. नाही. I like to do this. हे करण्यासाठी मला आवडतो. Then you will enjoy the fruit of the land. त्यावेळेस या भूमीचं फळ तुम्ही खाणार आहे. Otherwise what happens? नाहीतर काय होणार आहे? Read verse number 20. 20 वचन आपण वाचूया. But if you refuse and rebel, you shall be devoured with the sword, for the mouth of the Jehovah has spoken it. गांधीच्या न्यायप्रविष्टीचा नीतिमान नसतो. 20 यशाया 1:20 Isaiah chapter 1 verse 20. तुम्ही अमान्य होऊन
बंड करा तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल, कारण परमेश्वराच्या तोंडची हे वचन आहे. अमान्य अमान्य होऊन, इफ यू डिनाय, जर तुम्ही नाकारता, if you don't do willingly, जर स्व इच्छेनं तुम्ही त्या गोष्टी करणार नाही, then what happens? मग काय होतो? So there is a problem now. त्या ठिकाणी एक समस्या आहे. So this shows हे दाखवून दर्शवतो when you do willingly, ज्यावेळेस तुम्ही इच्छेप्रमाणे करता God will prosper you. आणि परमेश्वर तुम्हाला समृद्ध करेल. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. When we give offering to God, we have to give willingly. ज्यावेळेस आपण परमेश्वराला दान अर्पण देतो, त्यास इच्छेनं आम्हाला द्यायचं आहे, हाँ, खुशी से रहना है. आनंदानं आम्हाला द्यायचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. When we give tithe, we should give happily. ज्यावेळेस आपण दशांश देतो तर आनंदानं आम्हाला द्यायचं आहे. Willingly we have to give. आनंदानं आम्हाला So परमेश्वराला द्यायचं आहे. willingly is a very powerful word. आणि जे स्व इच्छेनं देणं हे खूप सामर्थ्यशाली शब्द आहे. In English, it is very powerful word. आणि इंग्लिश भाषांतरामध्ये ते खूप सामर्थ्यशाली असं वचन So आहे. we say will. आणि आपण म्हणतो इच्छा, Will. इच्छा I will. आणि मी स्वतः. See, in English, it shows it comes with some power. आणि इंग्लिश भाषांमध्ये एक सामर्थ्याने तो येतो, I will. आय विल म्हणून. Amen. So in the same way, आणि त्याच प्रकारे when you are doing something for God, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरासाठी काय करत आहे, you do it with that willingness, with that eagerness. त्यावेळेस तुम्ही त्या उत्सुकताने आणि त्या इच्छेने तुम्ही पूर्ण करा. Hallelujah. हालेलुया. Because God told you to do something. कारण परमेश्वराने तुम्ही त्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेलं आहे. You cannot escape. त्यातून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. Yeah, you cannot say, okay, yeah, I can't do this. तुम्ही सांगू शकत नाही हे मी गोष्ट करू शकत नाही. You have to do those त्या things. गोष्टी तुम्हाला करायचंच आहे. You cannot run away from those things. त्या गोष्टीपासून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. What it says in Philippians 1:25. फिलिप्पियस पत्राचा पहिला अध्याय आणि 25वा वचन. फिलिप्पियस पत्राचा पहिला अध्याय 1:25. 25वा वचन. I am sure of this, and so I know that I will stay. I will stay on with you all to add to your progress and joy in the faith. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला बुद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार. हे मला What it says, joy, progress and joy in the faith. आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद. Amen. आमेन. विश्वासात तुम्हाला वृद्धि आणि विश्वासात आनंद. आनंद. जो मैं करता हूँ ना, वो मैं आनंद से मैं करता हूँ. आमेन. जे आम्हाला करायचं आहे की नाही ते आनंदामध्ये आम्हाला करायचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Not with unwilling mind. इच्छुक नसलेलं अंतःकरणाने त्या गोष्टी करायचा Not नाही. with something in the heart. काय तर आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून करायचा नाही. Something against. काय तर विरोधात आपल्याला And करायचं आहे. doing something outside. आणि बाहेरच्या वृत्तीने आपण करत आहे. Just showing something. फक्त दाखवून देण्यासाठी आम्ही करत आहे. No. नाही. God doesn't like this. परमेश्वराला या गोष्टी आवडत नाही. If you have faith in Jesus Christ, you will be a man or the woman of joy. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे तर परमेश्वराच्या एका आनंदाचे तुम्ही स्तोत्र असणार आहे. आमेन. आप में आनंद अपने आप आएगा. कब आएगा? अगर आपके अंदर विश्वास है. तुमच्यामध्ये आनंद येणारच जर तुमच्यामध्ये जर विश्वास असेल तर. हालेलुया. हालेलुया. मुश्किल घड़ी है आणि कठीण समय आहे. विश्वास है, विश्वास आहे आनंद से रहेंगे. आणि आनंदात आपण राहणार आहे. Amen. आमेन. Because that faith will create joy in you. कारण तो विश्वास आहे की तो आपल्यामध्ये तो आनंद निर्माण करणार आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. If you lose faith, you will be sad. तुम्ही जर विश्वास गमावला तर तुम्ही निराश होणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. If you don't have faith, you will live a sad life. जर तुमच्यामध्ये विश्वास नाही तर दुःखी जीवन तुम्ही जगणार. Because Bible makes here very clear कारण या ठिकाणी पवित्र शास्त्र खूप स्पष्टपणे सांगतो that progress and joy in the faith. आणि वृत्ती आणि आनंद विश्वासामध्ये. We need those two things. या दोन गोष्टीची गरज आहे आपल्याला. Again in Philemon chapter 1 verse 14. आणि फिलेमनच्या पहिला अध्याय 25 मध्ये सांगत आहे. Philemon chapter 1 verse 14. फिलेमन 1:14 मध्ये सांगत आहे. I hope you know this book is there in the Bible. मला विश्वास आहे की तुम्हाला माहिती आहे हे असं पुस्तक एक बायबल मध्ये आहे. बायबल मध्ये आहे. फिलेमोन पहिला अध्याय 25वा वचन.
However, I do not want to force you to help me. Rather, I would like for you to do it of your own free will. So I will not do anything unless you agree. फिलेमोन 1:14. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखं नसावा तर खुशीने केलेला असावा. वाचा 1:14. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. What Paul says? या ठिकाणी पौल काय म्हणत आहे? Paul is asking some help. पौल या ठिकाणी मदत मागत आहे. And what he requests? आणि तो काय विनंती करत आहे? Don't do it forcibly. आणि जुलमाने किंवा कठीण अंतकरण तुम्ही या गोष्टी करू नका. Do it willingly. तरी इच्छेने तुम्ही करा. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. What did Paul say there? पौल या ठिकाणी काय म्हणत आहे? He requested to accept one person there to Philemon. आणि तो एक विनंती करत आहे की तुम्ही एका व्यक्तीचा तुम्ही स्वीकार करावं. I think his name is Onesimus. आणि मला वाटतं त्याचं नाव ओनेसिमस आहे. Onesimus stole something from the house of Philemon. आणि फिलोमोनच्या घरातून हा व्यक्ती जो आहे काय तो चोरी करून तो पळून गेलेला आहे. And now after some time he was in the jail in some place. आणि काही कालांतरासाठी तो तुरुंगामध्ये होता. And in the same jail Paul was there. आणि त्याच तुरुंगामध्ये पौल देखील होता. One is thief. आणि एक चोर आहे. And another one is an apostle of God. आणि एक जो आहे तो देवाचा शिष्य आहे. So jail is in jail you will meet all kind of people. आणि जेलमध्ये तुम्हाला तुरुंगामध्ये सर्व प्रकारचे लोक तुम्हाला भेटायला भेटते. Good people are there, even bad people are also there in the चांगले jail. लोक ते सुद्धा तिथे भेटतील आणि वाईट लोक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. Hallelujah. हालेलुया. You know what happened? तुम्हाला त्या ठिकाणी काय घडलं माहितीये का? There this Onesimus believed in Jesus. त्या ठिकाणी हा ओनेसिमसने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यात आलेला आहे. And he became good now. आणि तो आता चांगला झालेला आहे. And he asked him, who are you, from where you came, all those things. आणि त्याने विचारलं की आता तू कोण आहेस, कुठनं आलायस, आणि ते सर्व चौकशी केला. And in his testimony he came to know that he stole something from Philemon's house. आणि हे जे तो कहाणी ऐकत असताना त्याला समजलं की फिलोमोनाच्या घरातून हा काहीतरी चोरी करून तो पळून आलेला आहे. Now Paul wrote a letter to Philemon. आणि आता पौल फिलोमोनासाठी तो एक पत्र लिहिलेला आहे. Philemon, आणि तो म्हणत आहे फिलोमोना, accept this person one more time in your house. ह्या व्यक्तीला पुन्हा एकदा तुझ्या घरामध्ये तू स्वीकार कर. मी सांगतो म्हणून नाही, मी सांगत आहे म्हणून करू नकोस. जुलमीने करू नको, पूरा दिल से उसे स्वीकार कर. तर पूर्ण अंतःकरणात तू स्वीकार कर. So what I mean, याचा अर्थ काय आहे? willing heart should be there in every matter. आणि प्रत्येक स्थितीमध्ये तुमची इच्छा असणं गरजेचं आहे. इच्छा से करना है. Amen. आमेन. We preach gospel. आपण स्वार्थ कार्य करतो. We should have that burden. आपल्यामध्ये ते आवेश असायला पाहिजे. We should have that willingness. त्या इच्छा आपल्यामध्ये असायला पाहिजे. Not just okay, come let us do it. फक्त करायचं म्हणून करायचं असं नसावं. Praise the Lord. याची स्तुती असो. Again in 1 Chronicles 29 verse 9. आणि पहिले इतिहास 29:9 मध्ये what the Lord says there. परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे? 1 Chronicles 29:9. पहिले इतिहास 29:9. The people had given willingly to the Lord, and they were happy that so much had been given. King David also was extremely happy. तेव्हा लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वइच्छेने परमेश्वराकडे ती अर्पण केली होती. See here, people gave to God. आणि या ठिकाणी लोक परमेश्वराला काय दिलेले आहे? How did they give? आणि ते कसे दिलेले आहेत? They gave willing heart. आणि ते हर्षाने त्याने दिलेले आहे. They gave happily. आणि ते आनंद करून दिलेला आहे. You know, when you do anything willingly, ज्या तुम्ही कोणतीही गोष्ट जर आनंद न करता किंवा स्वइच्छे न करता, when you do something willingly, तुमच्या स्वतःच्या इच्छेने तुम्ही ज्या गोष्टी करता, there will be joy. त्या ठिकाणी आनंद असणार आहे. Amen. आमेन. Are you understanding? मला समजत आहे का? आप खुद के मन से जब पूरा दिल से करते हैं ना, वो काम करने के बाद आपके दिल में ना एक खुशी होती है. ज्यावेळेस कोणतीही गोष्ट करत असताना पूर्ण मनाने ज्यावेळेस तुम्ही ती करताना, त्या गोष्ट केल्यानंतर एक आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये येतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. That's what we see here.
आणि हेच गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो. So Bible encourages us to do things willingly. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला उत्तेजन करतो की जे गोष्टी तुम्ही करता ते इच्छेनं तुम्ही करा. And again in verse number 17. आणि त्याच अध्यायामध्ये 17व वचन, I know that you test everyone's heart and are pleased with people of integrity in honesty and sincerity. I have willingly given all this to you, and I have seen how your people who are gathered here have been happy to bring offerings to you. माझ्या देवा, So here, let me make it short. Here, the king says या ठिकाणी राजा सांगत आहे that I have willingly given all this to you. हे सर्व गोष्टी मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं तुम्हाला दिलेलं आहे. Amen. आमेन. तुम्हाला नाही, परमेश्वरला. परमेश्वराला. Okay, then in Jeremiah chapter 32 verse 14, आणि इर्मिया 32:41 मध्ये we'll just listen, we'll not look at the Bible. आपण वचन वाचणार नाही, आपण ऐकणार आहे. I will take pleasure in doing good things for them. आणि चांगल्या गोष्टी करण्यामध्ये मी आनंद करणार आहे. I will establish them permanently in this land. आणि ह्या पृथ्वीवरती त्यांना कायमस्वरूपी मी त्याची स्थापना करणार आहे. I will take pleasure in doing good for them, good things for them. आणि त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यामध्ये मी आनंद करणार आहे. Amen. आमेन. God says, परमेश्वर सांगत आहे I feel very happy आणि मला खूप आनंद होत आहे to do good things to my children. माझ्या लेकरांसाठी चांगल्या गोष्टी करण्यामध्ये मला आनंद होतो. Amen. आमेन. जब हम भी कुछ परमेश्वर के लिए करते हैं ना, उसमें खुशी चाहिए, ज्यावेळेस इच्छा आपण चाहिए. परमेश्वरासाठी काय करतो तर त्यामध्ये आपल्यामध्ये आनंद असायला पाहिजे. Amen. आमेन. पूरा इच्छा से अगर करते हैं तो खुशी आती है. आणि पूर्ण इच्छेने जर आपण करतो तर त्यावेळेस आनंद येतो. खुशी से करो मतलब नहीं होगा. आणि आनंदाने करा म्हणजे ते होणार नाही. जब आप पूरा इच्छा से करते हैं ना, तब खुशी अपने आप आएगा. ज्यावेळेस पूर्ण इच्छेने ज्यावेळेस तुम्ही करता ना त्यावेळेस आनंद साहजिक रीतीने येणारच आहे. Amen. आमेन. हालेलुया. हालेलुया. हम क्या करते हैं? आपण काय करतो? हम खुशी से करना चाहते हैं. आपण आनंदाने त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. शायद कभी कभी खुशी नहीं होगी. कधी कधी आपल्याला तो आनंद भेटत नाही. अगर पूरा इच्छा से करते हैं, पण जर पूर्ण इच्छेने ज्यावेळेस आपण ती करतो, दिल लगा के वो काम करते हैं मन परमेश्वर लावून के आपण लिए, त्या गोष्टी परमेश्वरासाठी करतो, जब परमेश्वर के लिए आप कुछ भी करते दिल से करते तो खुशी अपने आप आती है. ज्यावेळेस परमेश्वरासाठी पूर्ण अंतःकरणाने तुम्ही त्या गोष्टी करता त्यावेळेस आनंद ऑटोमॅटिकली येतो. हालेलुया. हालेलुया. और उसका फल उतना ही नहीं है, आणि त्याचं फळ एवढंच नव्हे, आपके जीवन में समृद्धि भी आएगी. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी सुद्धा येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है आपको? मला समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. हम उपवास करते हैं, आपण उपवास करत आहे पूरा दिल से करना है. त्यावेळेस पूर्ण अंतःकरणाने तुम्ही करायचं आहे. करना पड़ता है करके करना नहीं है. करायचं आहे म्हणून करतो असं नसावं. तकलीफ से करना नहीं है, त्रास घेऊन आपल्याला करायचं नाहीये, पूरा दिल से. तर पूर्ण हृदयानं आपल्याला ते यस, करायचं आहे. आज मैं उपवास करूंगा. होय, आज मी उपवास करणार यस, आहे. आज हमारे घर में उपवास प्रार्थना है. आणि आज माझ्या घरामध्ये उपवास प्रार्थना आहे. आज मुझे सुसमाचार सुनाना आणि है. आज मला शुभवर्तमान सांगायचं आहे. आमेन. आमेन. दिल से करो. मग पूर्ण अंतःकरणाने तुम्ही त्या गोष्टी करा. परमेश्वर आपके घर में आशीर्वादों से भर देगा. परमेश्वर तुमचं घर आशीर्वादानं भरेल. Amen. आमेन. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Loving Father God, कृपाळू परमेश्वरा, we want to thank you, Lord, that you always look at our hearts. तुला धन्यवाद देतो की तू नेहमी आमचं अंतःकरण पाहतोस. Lord, you know how we do and why we do. परमेश्वर, तुला माहिती आहे की तू आम्ही का करतो आणि कसं करत आहे. Father God, you give us that willing heart to do your things. आणि पिता परमेश्वराच्या तो अंतःकरण दे त्या गोष्टी करण्यासाठी. Your words are still working in our lives. तुझे वचन अजून सुद्धा आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. If those words have to work in us, जर ते शब्द आमच्या जीवनामध्ये जर कार्य करायचं असेल we should have a willing heart. तर आमच्यामध्ये एक इच्छुक अंतःकरण असणे गरजेचं आहे. Yes, Lord. होय परमेश्वरा. Lord, when we have that willing heart, your word will start working in and through us. आणि परमेश्वरा ज्यावेळेस ही अंतःकरण आमच्यामध्ये असेल त्यावेळेस तुझं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. Father, we commit, Lord, all of us into your hands. पिता परमेश्वर, आम्ही सर्वांना तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. Lord, you remove any kind of unwillingness from us. आणि जे इच्छुक नाहीये तसल्या गोष्टी तू सर्व आमच्या अंतःकरणातून काढून टाक. We want to
We love you and we want to do things to please you. आणि आम्हाला तुला आनंदित करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू.